तात्या नाही झाला ना होय लक्ष्मण नाही झाला अच्छा चल बीड शहर विकास कृती समितीच्या वतीने गेली 1.5-2 वर्षापासून आपण एक घरेलू कामगारांना 1500 रुपये पगार मिळावा असा संघर्ष आपल्या बीड शहर विकास कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमृत काका सारडा आणि आपण सर्वजण प्रयत्न करत होतो. पण कालांतराने गेल्या 6-7-8 महिन्यापूर्वी शासनाने त्याला शह दिला आणि हे वेगळा विषय पुढं आणला की बांधकाम कामगाराला पगार, बांधकाम कामगाराला मदत, भांड्याची मदत, घरकुलासाठी पैसे, हे वेगवेगळे शासनाने योजना आणल्यामुळं आपल्याला त्या पगार मागणीसाठी थांबावं लागलं. का की ती म्हणायची आम्ही इतक्या योजना आणल्यात, पगारात काय आहे. आणि आपली एक इच्छा होती किंवा पगार मिळावा किंवा एक 1500 रुपये मरेपर्यंत पगार मिळावा. ती बाई कुणाच्या घरी भांडे घासायला जाती, तिला कोण आहे, आणि त्या कोरोना तुम्हाला काही कुणी विचारलं नाही म्हणून आपण एक योजना काढली होती. पण त्या योजनेचं आपण कमीत कमी 1000 फॉर्म भरले. त्यापैकी 480 फॉर्म आपण पूर्ण रिन्युअल केले. पण ते आपलं नशीब की पुन्हा त्या स्कीमा काहीतरी खालीवर व्हायला आल्या आणि आपण आपलं ते काळे कागद करीत राहायला लागलो. त्या उपरांत गेल्या 7-8 महिन्यापूर्वी परत आपण 272 परत रिन्युअल केले. त्याच्यापैकी 400 पैकी 272 रिन्युअल झाले. आणि ह्यातल्या ज्या बाया होत्या आपल्या रिन्युअल केलेल्या, काही बाया वर्ग कशा झाल्या की तुम्हाला दम निघला नाही. आपण जेव्हा घरेलू कामगाराचं हे करीत होतो रिन्युअल, तर तुमच्या घरातले कोणीतरी त्या बांधकाम कामगारात का जायचे आणि आपण तेच सांगायचो. किंवा ऑनलाईनमध्ये एक बाईचं नाव डबल सापडलं की ते कुठलं ना कुठलं एक कॅन्सल होईल. आता आपल्यामध्ये 200-250-300 बाया, त्याच्यातल्या 100-150 बायापैकी 200 बायापैकी आपल्या तिथून त्या बायांनी जे आणले नामलगाव जाऊन 70-80 बायांनी काहीतरी आणले की तिथं जाऊन 170 बायांनी तिथं जाऊन आणले. त्यांना काही दम निघाला नाही किंवा आपण वाटणार नाही. का ते द्या सोडून, कोणाला काही वेगळं वाटलं, कोणाला काही वाटलं, काही त्या ऑफिसला गेल्या, मग त्या अधिकाऱ्यांनी काकाला फोन लावले किंवा बा इकडे चक्रा मारा लागल्या, मग तुम्ही वाटणार का, आम्ही वाटावून. काका म्हणले ज्या येत्या त्यांना तुम्ही तिकडचे तिकडं देत चला आणि राहिलेले जे ते आम्ही आमचे इथं वाटू. का की आपल्याला काही ह्यात राजकारण नव्हतं, आपल्याला काही दाखवायचं नव्हतं कोणाला मंडप टाकून की 2000 बाया वाटल्या म्हणून. आणि आपल्या नशिबाने जे काही आज 60-70 बायांची भांडे आपल्याकडे आले, त्यापैकी 59 बायाची जी यादी आहे ही मी तुम्हाला वाचून दाखवली. आणि त्यापैकी इथंच वाटप आहे. हे एकंदर आपला कार्यक्रम असा आहे. आपण एकूण 800 फॉर्म केले, त्यापैकी 470 आपले कंप्लीट झाले होते. 170 बायांचे काही वर्ग झाले आणि काही बायांनी भांडे आणले. आता तुमचे बांधकाम कामगारात जर नाव असेल, तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक, तुमच्या जावा बहिणी, ते भेटणार आहे. तो ती स्कीम वेगळी, भांड्याची स्कीम वेगळी. असं समजू नका की आपल्याला भांडे भेटले म्हणजे पुढचं काय आता भेटणार नाही, ते सुद्धा भेटणार. मुलांना मुलींना स्कॉलरशिप आहेत. फक्त ओळख असा आहे, आता तुम्हाला रिन्युअल करायचं आहे, आता काका सांगते किंवा 12 रुपयात रिन्युअल आहे, 3 वर्ष 4 वर्ष रिन्युअल होणार आहे. त्याच्यामुळं रिन्युअल फक्त करीत राहायचं. आता भांडे भेटले म्हणून आपण आपलं पुन्हा गप झाले असं. बरं पेड आता इथून पुढं रिन्युअल काही करणार नाही. का की अगोदर आपण रिन्युअल केले 2-3 वर्ष झाले, आपण दरवर्षी रिन्युअल करीत आलो. तर पहिले आपल्याला जेव्हा रिन्युअलला लागले तेव्हा साऱ्या बायांना माहिती, मी पावत्या दाखवल्या होत्या. 120 रुपये एका बाईला घातले आपण. 470 बायाचे पैसे भरले आपण त्यावेळेस. पण ते आपलं नशीब, ती वेगवेगळ्या स्कीम आल्या, तर आपलं भांडं मागं पगारीचं आपलं राहिलं ते अजून मी आपल्या पगारीचं भिजतं हुमडं तसंच राहणार. आपण प्रयत्न करायचंच राहणार आहे. फक्त हे जे कार्यक्रम आणि काय व्हायला परत लोकांना बायांना वाटायला काय बाबा नुसत्या नोंदण्या केल्या, भांडे यायणार पण त्याची मानसिकता झाली की आता वाट रिकाम हो. आता फक्त एक ध्यानात ठेवा, बीडच्या वतीने कृती समितीच्या वतीने काकाच्या वतीने विनंती, इथून पुढचं रिन्युअल तुम्हाला करायचं आणि ते रिन्युअलला फक्त 12 रुपये लागतील. आता कसं आहे, कॉम्प्युटरवाले आहेत,
तुम्हाला 100 मागणार, 50 मागणार, हे त्यांचा धंदा. घ्यायचे का नाही हे तुमचा प्रश्न आहे. पण तुम्हाला ते ऑफिसला गेले ना फक्त 12 रुपये लागतात 3 वर्षासाठी. तिथं जायचं, रिन्युअल करायचं. तुम्ही काही खोट्या नाहीत. जे खोट्या लेबल लावून त्यांनी भ्यायचं तिथं जायला. हे ध्यानात ठेवा. आणि इथून पुढचा कार्यक्रम काका तुम्हाला सांगतील. आणि आता मी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या इथं हजर आहे, ज्यांच्या सह्या, आपण पूर्ण नाव वाचणार आहे. हे राहिलेल्या बायांना तुम्ही सांगा, तुझं नाव आहे त्यात, काकांना फोन कर, आमच्या कमिटीला फोन कर, ते भांडे घेऊन जा. आता जेवढ्या बाया इथं 40-45 बाया, त्यांचं लगेच काकाच्या हस्ती इथं वाटप होईल. इथून पुढं काका जे आपण घरेलू कामगार महिलाचं आपण नोंदणी केली होती. जवळपास 900 महिलाची आपण नोंदणी केली होती. त्यावेळेस आपल्याला 60 रुपये 60 रुपये 30. तर आपण 900 महिलांचं आपण त्यावेळेस केलं होतं. त्यापैकी 478 महिलांचं आपण त्या निकषात त्या काही महिला बसतात. त्याच्यानंतर शासनाचा गेल्यावेळेस आपण जो कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला होता, त्याच्यामध्ये शासनाने नवीन स्कीम टाकली की 8,500 रुपयाचे भांडे प्रत्येक महिला देण्याचे. त्याचा मूळ उद्देश असा होता की आपण एक भांडे घासणारी महिला 4 ठिकाणी काम केलं तर तिला 1500 6,000 रुपये भेटणार आहे. असा गरीब कुटुंब आपण असा विषय केला होता की कामगार कल्याण मंत्रालयाला आपण विषय काढला होता की जे बीड शहरात नाही, महाराष्ट्रामध्ये महिला त्यांना कुणी नाही आहे, तर तुम्ही 1500 पैकी 2,000 किंवा आपण 3,000 रुपयाची मागणी केली. त्यावेळेस ते बजेट पण पडलं होतं त्याच्या अगोदरच्या तत्कालीन सरकार जे होतं त्यावेळी, पण ते लॅप्स झालं आणि ती योजना पूर्ण राबविल्या गेली नाही. नंतर शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमामध्ये ही जर तुमची नोंदणी झाली, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या तुमचं दुखणं असेल किंवा ज्या शासनाच्या स्कीमा येणार आहेत त्या तुम्हाला सर्व लागू होणार आहे. फक्त विनंती ही आहे की पहिले 120 रुपये लागायचे, 90 रुपये लागायचे, आता फक्त 12 रुपये लागतात वर्षाची. 1 महिन्याला 1 रुपये भरायचे. तुम्ही तुमच्या ऑफिसला जाऊन किंवा कुठे जाऊन ते पैसे भरायचे, त्याची पावती घ्यायची आणि ती तुमच्याकडे द्यावी. फोन नंबर तुमच्या तिथं ऑफिसला आहे. ज्या पद्धतीने 170 महिलांनी फोन केले, त्यांना नामनगाव फाट्यावर त्यांनी घेतले. बाकीचे जे उर्वरित शिल्लक होते ते आपण आणून आपण या ठिकाणी वाटप करतो. अजून वेगवेगळ्या स्कीमा ज्या शासनाने दिल्या, आता पुन्हा 1500 रुपये स्कीममध्ये जवळपास सगळ्यात महिला मला वाटतं फॉर्म भरले असतील. बांधकाम कामगाराचं आहे, पेटी त्या पेटीमध्ये ह्याच पद्धतीचं 5,000 सामान आहे. रुंगडी येते, बॅटरी येते, अंक वगैरे. त्यात काही लाभ घेतलेल्या महिला असतील कोण असतील. तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की लाडकी बहिणी योजना शासनाने चालू केली. मला वाटतं पैसे सगळ्याला आले असतील, काही लोकांनी भरले. लोक आले का तुम्हाला? संगीता तुला आले का? भरलं आता 3 महिन्यात तुला येतं. 3 महिने एकदा 3 महिने येतात. म्हणजे अशा काही ज्या योजना आहेत सरकारच्या माध्यमातून आपण फक्त एक पाईप म्हणून एक समाजाचं देणं लागतं. या माध्यमातून आमची टीम बनसोडे असतील, जैन चौद असेल, परदेशी असेल, अनेक लोक परदेशी असेल, मुसबाई असेल, सर्व आमचा ते वसवे असेल, फुकट काम आम्ही म्हणजे न तुमच्याकडनं पैसे घेता काम करायचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये माझा स्वार्थ नाही, मला काही आमदार लढवायची नाही किंवा काही नाही. फक्त एक समाजाच्या शासनाच्या योजना तुमच्याकडून जाऊन तुम्हाला त्याचा लाभ भेटला पाहिजे ही भूमिका आमच्या पेटबीट समितीची होती. आणि त्याला थोड्या का प्रमाणात काही का असणार यश आलं आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही सहकार्य केलं. म्हणजे जेवढे मला टप्प्यात मी काम करायचा प्रयत्न केला. यापुढंही काही योजना ज्या असतील तुम्हाला सांगून जेवढ्या काही असतील म्हणजे गॅसच्या योजना आहेत त्याचा लाभ होईल सगळ्या लोकांना. अशा काही योजना ज्या आहेत आता इथं 59 महिला साहेब 40-45 महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी सर्व असं काय याच्यामध्ये कोणत्या जातीचा भीतीचा नाही, सर्व समाविष्ट याच्यामध्ये आहेत. आता सुरेशराव वाचून दाखवतील ते महिलांचे नाव. एक एक महिलाला हे जे बसले सगळे त्यांचे असे तुम्हाला देऊ. एवढं फक्त विनंती, पुढील भविष्यामध्ये असेच आशीर्वाद तुमचा, असेच प्रेम बहिणीचा आमच्यावर राहावा एवढीच विनंती करतो. थांबतो. महानंदा सोमनाथ सुरवसे, सुप्रिया नाही, सुप्रिया अमोल साबळे आले, बरोबर आहे का? आलेत का? हां. रत्नमाला भाऊसाहेब पवळे, हातकारा म्हणजे बाकी प्रश्न असा आहे आता हे यायच्या अगोदर सह्या केल्या तुम्ही, आता त्याला बी माहीत नसेल कोण रत्नमाला आहे. आले का?
अच्छा, वर्षा विजयकुमार आरखडे. ओके. ठीक आहे. बरोबर. हां ठीक आहे. ओके. हां, ते फोटो घ्यायला राहिले. इकडे बघा. काढून टाके ठेव. नाही. ऐका. हे देऊन टाकायचं. लोहार गल्ली आपलं तिकडचं जुना बाजार लोहार गल्ली. हां, चला. हां, आता पुष्पाचं एक रोज ऑफिस में देऊ. झालं बाई. आमच्या काय हातात ते कस्टम ज्योतीचं. बाबा हे ज्योतीचं घ्या. हे रिन्यू करायचं तर इथून पुढं बाद में ताण करू नको बाबा. हे भारतीच आहे का? हा, बघ. बरं हरकत नाही. माझ्या बघ संध्याकाळी आता रात्री मला सोडलं तुम्ही कोणाकडे धनु कुठे रामचंद्र नाही नाही विचार तुम्ही थांब बस. चला ऐकला. नाही नाही तसं कसं होईल. इकडे थांब रे तुम्ही पुढं हातला हे वर्षात गोरे बाईची पावती दिली का? दिली. घेऊन जाते बघ. ते बघ ना वहिनीला हे करायला ढाकला. आता रिन्यू तुम्हीच करायचा इथून पुढं. विनायक सगळं नाव नाही. इकडं बघ इकडं बघ इकडं आता समजा आमचं हां येत राहतं. आजा साडे गाडीवर थोडा. हां हां आजा आजा बरोबर फॉर्म तुझा घे. ते फॉर्म काढा त्यांचा पुराणिकचा. चल जय बाला प्रकाश गायकवाड. प्रकाश गायकवाड. जय बाला प्रकाश गायकवाड. घे इकडून मागून. घे रे असं चालू. ओके हो. चल
इकडं बघा हात लावा त्याला हां. चल पुरावा आहे आम्हाला तिला देतो तू समोर तुझी पावती आहे का? जे आहे तुम्हाला काय वाटत देणार पाहिजे ना आपलं तिथून हे मला काय माहिती कोण म्हणलं त्याला भेटायला नंतर भेटा एवढे झाले चल मला काय झालं चला नीरा राम भोले नीता विकास ठोकळ चलेगा ना बोलवून उद्या पावती तुमच्याकडून घेऊन जाते बादमध्ये येऊन जा. उद्या दोस्ताईचा द्या कसं दिला ह्याच्याकडे आण, ह्याच्याकडे आण. कोण इकडे शिरीष ओकरेचे दुसरे हे भांड्याचा सेट वाटप आहे रेल्वे कामगार महिलाचा पेडबीड शहर विकास करते समितीच्या वतीने